विठ्ठले आवडे सुकृताची दोन्ही म्हणून विठ्ठले आवडे वा विठ्ठला बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्वा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर गोमा देवी बर बापर गोमा देवी वर बापर गोमा देवी बर बापर गोमा देवी वर तो विठ्ठल बर तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बरवा शोभा रघुमाई कुमार कुमाय कुमार 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 जय राम कृष्ण हरे 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 हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा आलो आलो रूप पाहता सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा
तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आधार बापर कुमादेवीवर सुखाचे आधार बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आधार बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा कुमार 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 डोबार 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 कुमार साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे साच रे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे तोटती बंधने उभय लोक की तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जने उभय लोकी कीर्ती जने उभय लोकी कीर्ती जने हेने तुटती उभय लोक उभय लोक उभय लोक त्यासी लाभ उठाउटे त्यासी लाभ उठाउटे भाव जया गाते त्याची लाभ उठावटे त्याची लाभ उठावटे त्याची लाभ उठावटे तुटती बंधने उभय लोक कीर्ती जने तुटती बंधने उभय लोक कीर्ती तुटती बंधने उभय लोक कीर्ती जने तुटती बंधने उभय लोक कीर्ती तुटती बंधने उभय लोक कीर्ती जने उभय लोक कीर्ती जने उभय लोक कीर्ती जने तुटती बंधने उभय लोक कीर्ती उभय लोक कीर्ती उभय लोक कीर्ती
हरिभक्तीपरायण दिगामुरवा सोन्नेकर त्यांना साथ करतील हरिभक्तीपरायण गणेश मामा ममदापूरकर. सत्य साच खरे 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 सत्य साच खरे. आवाज आहे. हॅलो. नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे एने तुटते बंधने एने तुटते बंधने एने तुटते बंधने. नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे एने तुटते येणे तुटती बंधने तुटती बंधने येणे तुटती बंधने. सत्य साच खरे 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 सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे
बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे एने तुटते बंधने एने तुटते बंधने एने तुटते बंधने नाम विठोबाचे बरे 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 नाम विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे तुटते बंधने येणे तुटते बंधने येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जय उभय लोकी कीर्ती देणे कीर्ती जाणे उभय लोकी कीर्ती देणे उभय लोकी उभय लोकी उभय लोकी कीर्ती देणे उभय लोकी उभय लोकी कीर्ती देणे उभय लोकी
बंधने येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जैने उभय लोकी कीर्ती जैने उभय लोकी कीर्ती जैने उभय लोकी उभय लोकी कीर्ती जैने सत्यसाच खरे सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने तुका म्हणे भोळा
जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघन निहित पानि मंडनं मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा आओ स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा आओ स्वामी तुकया देवा लागी सेवक झालो देवे लागी सेवक झालो
स्वामी तुकया देवा अहो 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 स्वामी तुकया देवा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्तिजेने. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये तुकाराम महाराज नामाचं या कालामध्ये काय विशेषत्व आहे प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल क्षेत्र भोगाव या गावामध्ये भगवान हनुमंतरायाचं अधिष्ठान अनेक वर्षापासून आपण पाहतोय. सप्ताहाचा आरंभाचा दिवस आहे आणि आरंभाला मंगल करावं लागतं असा एक अलिखित नियम आहे. हे कुठं लिहिलं नाही शास्त्रामध्ये, या दिवशी हे असंच म्हणावं. पण आपल्या वारकऱ्याच्या परंपरेमध्ये बहुतेक या दिवशी नामपर किंवा भगवंताच्या रूपाचा अभंग निवडून त्यावर ते प्रथम दिवसाची सेवा केली जाते. त्याला अनुसरूनच एक तर हनुमंतरायाचा दरबार आहे आणि हनुमंतरायाला नाम हे विशेष आवडते म्हणून या अभंगाची निवड आहे. विठ्ठल या अभंगाचा प्राथमिक विचार केला तर असं आपल्याला पाहता येईल. थोडासा आवाज कमी करा दादा, अगदी क्लिअर ऐकू येईल असं करा. नाम कसं आहे तुकाराम महाराजे? नाम हे खरं आहे, साच आहे, सत्य आहे आणि नाम बरं आहे. एवढे विशेषणं देऊन तुकाराम महाराज या नामाचं विशेषत्व प्रकट करतात. त्याचबरोबर नामाचं विशेषत्व सांगत सांगत या नामाची फलश्रुती काय आहे, नाम जर घेतलं तर त्याचे फळ आपल्या पदरात काय मिळतंय. येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्तिजेने. दोन प्रकारची फलं या दुसऱ्या चरणात सांगितलेली आहेत. हे नामस्मरण कोणाला उठी ताबडतोब फलदायी कोणाला आहे तर ज्याच्या अंतःकरणात या नामाविषयी भाव आहे. भाव ज्याची गाठी त्यासी लाभ उठा उठी. अगदी ताबडतोब हातोहाती अशा प्रकारचा या नामाचा लाभ त्याला प्राप्त होऊ शकतो. आणि या नामाच्या बाबतीमध्ये खरं तर एवढं सामर्थ्य त्या भक्ताच्या अंगात निर्माण होतं आहे की कळी काळावर सुद्धा तो मात करू शकतो. तुका म्हणे काय तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळावर सुद्धा तो मात करू शकतो. एवढं सामर्थ्य या नामधारकामध्ये येते असा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. खरं तर मला वाटतं एवढं सांगितल्यावर लोकांना कळालंच बघा रावजी गुरुजी. आत्ता पुढे कीर्तन करायची गरज नाही, कारण सगळे विद्वान माणसं फार मोठ्यांची कीर्तन ऐकलेली आहात आपण. विठ्ठल विठ्ठल या कलियुगामध्ये नामाचं फारच महत्त्व गायलेलं आहे सर्व संतांनी. त्यातल्या त्यात आपण ज्या परंपरेमध्ये सध्या वागतो, श्री गुरु श्री संत मोतीराम महाराज या नामाविषयी एवढा आढळ अशा प्रकारचा विश्वास आणि जन्मभर कोणत्या साधनाचं अनुष्ठान केलं म्हणलं तर फक्त नामसाधनेचं अनुष्ठान केलं. म्हणूनच आपले गुरुजी वगैरे नेहमी सांगतात, महाराज ज्यावेळेस कीर्तनामध्ये एक प्रमाण आवर्जून नेहमी यायचं म्हणा. कोणतं? आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक,
नामाचे धारक नेनो प्रकार अनेक नेनो प्रकार अनेक नेनो प्रकार अनेक नेनो प्रकार अनेक सर्व भाविक सर्व भाविक सर्व भाविक सर्व भाविक विठ्ठलचे प्रमाण विठ्ठलचे प्रमाण जाणावे नेनावे नलगे 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 जाणावे नलगे जाणावे नेनावे नलगे जाणावे आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक प्रकार अनेक देव प्रकार अनेक सर्व भाविक विठ्ठलाची प्रमाण आम्ही नामाचे धारक नाम ग्राहक वेगळा नाम जापक वेगळा आणि नाम धारक वेगळा असे 3 प्रकार या नामाच्या बाबतीमध्ये आहे. नाम ग्राहक आपण याच्यातही मोडतो का नाही की शंकाच वाटते मला. ग्राहक म्हणजे घेतलं पाहिजे ना त्यानं. नाम जापक याच्यापेक्षा आणखी बरं आहे, कारण ठराविक संख्या ठरलेली असते. आज 50,000 जप झाल्याशिवाय झोपायचंच नाही, हा नाम जापक आहे. नामग्राहक घेतो कधी मध्ये एकादशीच्या दिवशी दिवसभर नामस्मरण घेतो, द्वादशीला त्या नामाची गाठच पडत नाही त्याला. ग्राहक, जापक आणि तिसरा जो मुद्दा वर्ग जो आहे त्यातले आमचे मोतीराम महाराज आहेत. नामधारक, धारण केलेले आहे त्यांनी. कुठं धारण केले? कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम, ऐसे काही द्यावे दान आलो पतित शरण. महाराज या नामधारकाची स्थिती अशी असते, नाम त्याच्या वाणीत नसते, नाम त्याच्या हृदयात नसते, तर प्रत्येक अंगात त्याचं नाम शिरलेलं असते. याहीपेक्षा तुकाराम महाराजांच्या चरित्रातली एक घटना जर आपण पाहिली तर नामधारक कसा असतो हे आपल्याला कळेल. ज्यावेळेस तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती भजन करण्यासाठी जायचे, दुपारी जिजामाता महाराजांची भाकरी घेऊन जायच्या. मग ज्यावेळेस ते 3 डोंगराचे 3 वाटा फुटायच्या, मग जिजाबाईनं करायचं आज कोणत्या डोंगरावर गेले आपल्याला तर सांगून गेले नाही. आपल्यासारखे सांगून जातात, मोबाईल मेसेज टाकून जातात, या डोंगरावर गेलो ये भाकर घेऊन म्हणून. पण ते तुकाराम महाराज तसले नव्हते आपल्यापैकी. जिजाबाईनं आपला कान त्या वाटेला लावायचा. 3 वाटा जिथं फुटल्या तिथं कान लावायचा आणि ज्या त्या ध्वनी मातीतून ध्वनी विठ्ठल विठ्ठल निघत होता, जिजाबाई समजायचे की महाराज आज इकडे गेलेले. एके दिवशी महाराजांना विचारलंच म्हणे, जिजा मी या डोंगरावर गेलो तुला तर सांगत नाही, कशी तू नीट येतेस या वाट. त्यावेळेस राऊत महाराजांनी सांगितलं होतं प्रसंग हा. त्यांनी सांगितलं महाराज हे सांगण्यासाठी जिजाबाईच व्हावं लागतं, दुसऱ्याला नाही कळणार. हे विठ्ठल विठ्ठल चिंतन करत आहोत. या नामाविषयी अत्यंत श्रद्धा असणारी हा कलिकाल आहे. या कलिकाळात विशेष साधन जर संतांनी कोणतं समोर आणलं असले तर फक्त नाम. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम तू केवलम, कलो नास्तेव 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 गतिरन्यथा,
या कलियुगामध्ये एका नामाशिवाय दुसऱ्या साधनाची गतीच होऊ शकत नाही, एवढं नाम श्रेष्ठ आहे. विठ्ठल संतांना तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज एवढी साधनं वेद प्रणीत शास्त्रानं सांगितलेली साधनं आहेत आणि तुम्ही त्याला नको म्हणता. तुम्ही तुकाराम महाराजांनी सांगितलं, बरोबर आहे, तुमची सुद्धा शंका बरोबर आहे. साधनं आम्ही नाहीत असं म्हणत नाहीत, पण ती साधनं या कालामध्ये क्षीण झालीत, ही त्यातलं उणीव. अवघ्या वाटा झाल्या क्षीण गली नगडे साधन हे अवघ्या वाटा झाल्या सीन गडे साधन अवघ्या वाटा झाल्या क्षीण गली नगडे साधन अवघ्या वाटा झाल्या सीन गडे साधन हे उचित विध विधान नकडे नगडे सर्वथा उचित विधी विधान नकडे सर्वदा उचित विधी विधान नकडे नगडे सर्वदा उचित विधी विधान नकडे सर्वदा पंत बहु सोपा पुण्य नागविया पापा भक्ती बंद बहु सोपा पुण्य नागविया पापा हे भक्ती मंद बहु शोभा पुण्य नागवेया बाबा भक्ती पंत बहु शोभा पुण्य नागवेया बाबा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. वाटा आहेत ते भगवंताकडे नेणारे मार्ग नाहीत असं म्हणत नाही, पण सध्या त्या साधनामध्ये बळ राहिलं नाही, क्षीण झालेले आहेत. एकादशीच्या दिवशी कसे क्षीण होता आपण, तसे साधनं झाले. साधनं आहेत पण त्याच्यात बल नाही. त्याचे काय काय त्रुटी आहेत, महाराजांनी खूप गाथा इतका सुंदर आहे महाराज, आपण फार ढोबळ मनानं अध्ययन करतो आपण. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन. का घडत नाही हो तुकाराम महाराज? उचित विधी विधान न कळे न घडे आणि सर्वथा न घडे, हे उणीव आहेत त्याच्यातल्या, कळतच नाही. आता यज्ञ करायचा, आपल्याला कोणाला माहीत आहे कुठं ते यज्ञाचा जागा कुठं निवडायची, कोणता मुहूर्त आहे, कोणत्या काळात तो यज्ञ केला पाहिजे, कुणी केला पाहिजे, ते मंत्र सांगणारे कोण ब्राह्मण आहे, काय माहीत आहे आपल्याला? नीट रामकृष्ण हरी म्हणता येणार आणि कधी मंत्र म्हणावते. आमच्याकडे एक गीता शिकायला एक पोरगं येऊ लागलं होतं. त्या दुसऱ्या अध्यायामध्ये हतवय ताना तताईनहा असा एक शब्द आहे, हतवय ताना तताईनहा. मग त्याला मी सांगू लागलो, हतवय ताना तताईनह असे 3 तुकडे केले की व्यवस्थित म्हणू लागलो, आणि सगळे तिन्ही मिळून एकदाच म्हणलं की हातपाय ताना म्हणू लागले ते. आता काय करायचं? आता असे यज्ञाला चालतात काय माणसं? म्हणून यज्ञ साधन आहे, पण त्याचा उच्चार मंत्राचा योग्य झाला पाहिजे. उचित विधी विधान. विधीन विधान काय बाबराव पाटील? फार आपण ढोबळ मनानं अभ्यास करतो गाथ्याचा. खरं तर एकदा गाथा असा लावून, जसं राऊत महाराज क्रमानं सांगतात तसा पूर्ण गाथा, पूर्ण ज्ञानेश्वरी आपण ऐकली पाहिजे. फार थोडं 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 असो, ठीक आहे, ते तरी बरंच म्हणायची वेळ आहे. उचित विधी विधान. विधी आणि विधान फरक आहे त्याच्यामध्ये. एकादशी करावी हे विधी झाला, आणि कशी करावी हे विधान आहे. विठ्ठल विठ्ठल मग हिरव्या मिरच्या टाकून उसळ खायचं का नुसतेच शेंगदाणे गुळ खाऊन राहायचं? बरं का दिगंबर बुवा, हे जनतेनं ठरवा आता ते विधान का आहेत.
विधी एकादशी शास्त्रानं सांगितले करता आपण, करत नाही असं नाही, पण विधान जर चुकलं तर महाराज विधीला काहीच अर्थ राहत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून या त्रुटी असल्या कारणानं या काळामध्ये, या काळातलं लोकांचं आयुष्य, त्यांची आयुमर्यादा, त्यांचं जीवनमान, त्यांचा प्राण कुठं राहतो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून संतांनी सगळ्यांना सोपं, सर्वांना करता येईल असं कोणतं साधन, तर ते केवळ एकच नामस्मरण हे साधन आहे. एका उदाहरणानं मी ही गोष्ट पूर्ण करतो आणि पुढे आपण विषय चालू. आता आपण सगळे शेतकरी असल्या कारणानं जुन्या काळामध्ये ज्यावेळेस आपण ज्वारीचं खळं करत होतो त्यावेळेस एक मेढ राहायची. त्या मेढीच्या भोवती 5-6 बैल त्याची ते मळायचं ते धान्य, आणि एका वावडीवर उभं राहून एकानं भरून द्यायचं, एकानं ते उधळायचं आणि ती ज्वारीची रास मग घरी आणायची. हे शेतकऱ्याचं साधन नव्हतं का हो दादा? आपणच केलं आहे, मी केलं आहे. आता तुम्ही केलं असेल, फार मी त्याच्यातला तज्ज्ञ नाही, पण घरी शेत असल्यामुळं प्रसंग येत होता कधी कधी. मग आता वावडी हे साधन शेतकऱ्याचं नाही का? आता कोणाच्या घरी वावडी आहे मला सांगा, फक्त त्याचं नाव सांगा, मी त्याला बक्षीस देणार आहे. वावडी कोणाकडे आहे? कोणाकडेच नाही. वावडी शेतात आहे का कोणाच्या? का बरं? शेतकरी नाही का मग आपण? धान्य उधळायचं काम पडत नाही का आपल्याला? धान्य उधळायचं ही क्रिया अजून शेतात आमच्या चालू आहे, पण त्याच्या जागी एवढं प्रगत साधन आलं आहे की आमची वावडी मागं गेली. जातं हे साधन प्रत्येकाच्या घरी होतं. आमची आई दळत होती. 2 पायल्या, 1 पायली, 1.5 पायल्या महिलांनी सकाळी उठून दळायचं. आता भाकरी खात नाहीत का आपण? पिठाच्याच भाकरी होतात. मग जाते कुठं गेली आपली? कुठं गेली जाते? मी एका ठिकाणी जातं शेतामध्ये ढगावर ते पेंड्या उडू नये म्हणून जातं बांधलेलं बघितलं. इकडे एक जात्याची पाळून, इकडे एक जात्याची पाळून, मध्ये तार. मी म्हटलं घरातलं जातं शेतात कसं काय गेलं? त्याचं नावच पूर्वजानं ठेवलं जात 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 गेलं झालं. आता प्रत्येकाच्या घरी गिरणी आली. हे मी उदाहरणं का सांगत आहे? प्रगत साधनं समोर आले की जुने साधनं मागं पडतात. तसं नामस्मरण हे सगळ्यांना जुळण्यासारखं साधन ज्यावेळेस संतांनी समोर आणलं त्यावेळी सगळी साधनं बाजूला गेली. विठ्ठल सगळ्याच दृष्टीनं फलदायी आहे असं संतांना ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस सगळे संतांनी एकमुखानं या नामस्मरणाचा विषय प्रत्येक कीर्तनात यायला लागला. ज्याही कीर्तनात ऐकावं त्यावेळेस नामस्मरणाचं महत्त्व. काही लोकांनी चर्चा केली आणि आजकाल असं दिसतंय की नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय सर्व संतांनी आपल्या कीर्तनामध्ये या नामाचं महत्त्व जर गात असतील तर तुकाराम महाराजांनाच आपण विचारू की हे नाम कसं आहे. बरीचशी मंडळी महाराजांच्याकडे गेली देहू गावाला. महाराजांचं योगाकोन एकादशीचा दिवस मंदिरात कीर्तन होणारच होतं. लोकांनी विचारलं, महाराज आजकाल चर्चेचा एकच विषय कीर्तनामध्ये दिसतो की नामस्मरण घ्या, नामस्मरण घ्या, नामस्मरण घ्या. कृपया आम्हाला तुम्ही असं करा, हे नामस्मरण कसं आहे ते आम्हाला सांगा. ते अभंगाच्या पहिल्या सत्य सात खरे, 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 सत्य साच खरे, सत्य साच खरे. नाम विठोबाचे बारे, नाम विठोबाचे
बंधने रे रे तुटते बंधने रे रे तुटते बंधने सत्य साथ करे सत्य साथ करे सत्य साच खरी नाम विठोबाची बरी. पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी लोकांना सांगितलं, हे नाम आम्ही तुम्हाला घ्या म्हणतो, त्याचं कारण असं आहे, हे नाम सत्य आहे, हे नाम साच आहे, आणि हे नाम खरे आहे, आणि हे नाम बरे आहे. तुकाराम महाराज सत्यन साचन खरे हे तीन शब्द आम्हाला जवळपास एकाच अर्थाचे वाटतात. बरे एक वेगळा आणि खरे एक, हे दोनच चालतात. तुम्ही तीन शब्द एकाच अर्थाचे कसे काय वापरले? तुम्हाला काय अभंग लिहिताना सुधारणा गेलं काय? जसं कीर्तनकाराला एकदा एकदा सुधारणा तसं किंवा द्विरुक्ती करून बोलायची तुमची सवय आहे का? जसं आमच्या कुंडजी बापूला होती, तस केल्यानं महाराज होईना, तस केल्यानं महाराज होईना, होईना 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 असं महाराज बोलत होते. अशी काही तुमची सवय आहे का? तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, हे तुकाराम महाराजांना सांगण्यापेक्षा तुकाराम महाराजांची वाणी कशी आहे रामेश्वर भट्ट यांना विचारा तुम्ही. चहूही वेदाचे केलेसे विवरण, अर्थही गहन करून या. अरे तुकाराम महाराजांचा 4000 अभंगाचा गाथा वाटते तुम्हाला, पण 4 वेदाचं मंथन करून काढलेलं सार म्हणजे गाथा आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या वाणीतल्या ह्या चुका आहेत. द्विरुक्ती होणं, 3 वेळेस एकच बोलणं. एक नवीन महाराज कोणीतरी येईना गेल्यामुळे एकाला उभं केलं गावातलंच, म्हणजे तुम्ही करा आजच्या दिवस कीर्तन. आता कोणीच नाही महाराज, कसं आज सुरुवातीचा दिवस आहे, आज मजासारखं समजा की मग आता कधीच नाही कीर्तन केलेलं पण उभं राहिले असं भरपूर टाळकरी वगैरे. आजच्या या अभंगामध्ये महाराज असं सांगतात, महाराज या अभंगात आज असं सांगतात. महाराज हे 10 मिनटं चाललं, हेच दुसरं पुढे वाक्यच नाही. म्हणजे बरोबर पडल्यासारखे ते म्हणले, आता महाराज मला असं सांगालेत की तुम्ही खाली बसा आणि मला कीर्तन करा म्हणालेत. म्हणले वाणीच नाही महाराज आपल्याकडे, सामर्थ्यच नाही. पण तुकाराम महाराजांची वाणी ही वेदवाणी आहे, वेदवाणी. म्हणून तिथं द्विरुक्ती होणं वगैरे अशा प्रकारच्या दोषाचा असंभव आहे, असंभव, कधीही शक्य नाही. एक एक सूत्र वेदातले आणि एक एक तुकाराम महाराजांचा अभंग जवळपास त्या तोडीचा, त्या तोला मोलाचा आहे, असे गुरुवर्य शंकर महाराज कंधारकर, धारूरकर महाराज शास्त्री हे सांगत होते. आपण सामान्य सांगूयात, नवल नाही. असो, आपण हे चिंतन का करत आहोत की तुकाराम महाराजांनी एकच शब्द समानार्थक 3 वेळेस का बरं वापरला? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तर प्रत्येक शब्दाचा हेतू जर बदलला तर मग शब्द जरी तेच राहिला तर हेतू बदलला की शब्दाचा अर्थ बदलत नाही. सत्य, साच आणि खरे हे 3 शब्द दिसायला वेगळे आहेत, पण प्रत्येकाचा हेतू मात्र वेगळा आहे मागं. म्हणून तो दोषामध्ये येत नाही, ही गोष्ट खरी. कसं येते?
आपल्या शास्त्रामध्ये 3 प्रकारचा परिच्छेद सांगितला. तर थोडंसं अवघडच आहे, याले बरं का बाबा पाटील. आता येतेच आम्हाला ते उमरजकर माऊलीचे माणसं म्हणले की आम्हाला थोडीशी सवय, गदळ सवय लागलेली आहे. आताच्या लोकांच्या मानानं गदळच म्हणायची. त्या काळामध्ये हे गोड लागत होतं. दुर्दैव समाजाचं असं की महाराज ही वाणी, ही भाषा आता लोकांना कळणंच काही दिवसानं अवघड जाईल असं वाटतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. शब्द जरी सारखे असले तरी त्याचा प्रवृत्ती निमित्त जर भिन्न भिन्न असेल तर मग तो दोष ठरत नाही. हे मी सांगत होतो. आपल्या शास्त्रामध्ये 3 प्रकारचा परिच्छेद शास्त्राने म्हणलेला आहे. देश परिच्छेद, काल परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद. थोडे शब्द अवघड असेल तरी पण मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. देश परिच्छेद, आता मी या देशात, देशात म्हणजे जागा, आता मी या देशात आहे, इथं नाही, म्हणजे माझा काय झाला, देश परिच्छेद झाला. काल परिच्छेद, आता जवळपास 9:15 वाजले, 9:15 वाजता मी इथं भोगावमध्ये आहे, आता लोह्यामध्ये नाही, हा काल परिच्छेद आहे. आणि बाबाराव पाटलात मी नाही, मजात बाबाराव पाटली नाही, हे वस्तू परिच्छेद आहे. अशा 3 प्रकारचा परिच्छेद देवाला नाही, 3 प्रकारचा परिच्छेद नामाला नाही, म्हणून सत्य साच खरे. विठ्ठल 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 नामाला देश परिच्छेद नाही. नुसतं म्हणू नका, आम्हाला सिद्ध करून दाखवा. ज्ञानेश्वर महाराजाला विचारा, नाम केवढं आहे? गगनाहुनी वाढ नाम, गगनाहुनी वाढ, गगनाहुनी वाढ. ज्ञानदेवा पूजे, ज्ञानदेवा पूजे, निवृत्तीचे झाड, निवृत्तीचे झाड. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनच केवढं आहे हे माहीत नाही आपल्याला. ज्ञानोबा सांगतात त्याच्यापेक्षा नाम मोठं आहे. म्हणजेच या नामाला देश परिच्छेद नाही, म्हणून सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या नामाला काल परिच्छेद आहे का हो? ज्ञानोबाराने सांगितलं काल परिच्छेदही नाही. कर्तयुगामध्ये नाम घेणारा एक नामधारक होऊन गेला. काय नाव त्याचं? भक्त प्रल्हाद. त्रेतायुगामध्ये नामधारक होऊन गेले आमचे हनुमंतराय. द्वापार युगामध्ये नामधारक होऊन गेले आमचा अर्जुन भगवान. आणि या कलियुगात त्याच अवतारापैकी नामदेवरायांचा अवतार, अंगदाचा अवतार, नामदेवरायाचा अवतार, नामदेवरायाचे अवतार तुकाराम महाराज, आणि तुकाराम महाराजांचे अवतार मोतीराम महाराज. विठ्ठल विठ्ठल चारही युगामध्ये नाम आहे, म्हणजे नामाला काल परिच्छेद नाही, म्हणून नाम साच आहे. विठ्ठल विठ्ठल कोणत्या वस्तूत कोणती नाही. माईकमध्ये मी नाही, माझ्यात माईक नाही, हा वस्तू परिच्छेद आहे. पण नाम कोणत्या वस्तूला नाही सांगा तुम्ही? अरे देवाला नाम आहे, वस्तूला तर नाम असेल यात नवल नाही.
वास्तविक खरं देवाला नाव नव्हतं, पण आमच्या श्रुतीनं त्याला नाव ठेवलं. नाव ठेवलं म्हणजे माणसं नाव ठेवतात तसं ठेवलं नाही. माणसं नाव ठेवतात, किती चांगलं काम करू द्या, नावच ठेवतात त्याला. आता कोणतं नाव ठेवतात हे दोन आहेत. जन्मलेल्या लेकराला एक नाव ठेवतात आणि माणसाला माणसं नाव ठेवतात. विठ्ठल 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 कष्टले संसार सिने जे देवो येती गाराने तया ओदे नाव जेने संकेत हा ब्रह्माचा अबुला फिटावा अद्वैत तत्वे तू भेटावा ऐसा मंत्र देखिला कवणा वेदुबापे. त्याच नावाचं नाव आहे, त्यालाच मंत्र म्हणतात आणि त्यालाच नाव म्हणतात, म्हणून ते खरं आहे. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे. तुकाराम महाराज नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे, पटलं आम्हाला. पण हे नाम बरं कसं आहे, आम्हाला तर घ्यावाच वाटणार किंवा बरंच वाटणार. ते कोणी घेऊ लागलं तर एक किरकिर करू नका, इथं दुपारची तिकडे जाऊन करा म्हणता. आणि आम्हाला कुठं बरं वाटतं आणि तुम्ही या नामाला बरं म्हणता. तुकाराम महाराजांनी सांगितलं नाम खरंच बरं आहे. का बरं आहे त्याची बरीच कारणं आहेत. नाम बरं आहे याची बरीच कारणं बऱ्याची आहे. काही सांगा थोडीशी. नाम हे घेणाऱ्याला बरं करतंय, त्याचा इहलोक बरं करते, त्याचा परलोक बरं करते. याहीपेक्षा नाम इतकं बरं आहे, बऱ्या असणाऱ्या देवाशी गाठ घालून देते म्हणून बरं आहे. विठ्ठल या विश्वामध्ये दोनच तत्व आहेत. एक प्रकृती आहे, एक जड आहे, आणि एक चेतन परमात्मा आहे. त्याला आपण हरी म्हणू, कृष्ण म्हणू, पांडुरंग म्हणू, काय म्हणायचं ते म्हणायचं. एकच वस्तू आहे ती, आणि ती वस्तू बरी आहे. अनेक ठिकाणी ज्ञानोबाऱ्यांनी वर्णन केले. बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो गोविंद गोपाळ गुण गरुवावो गोपाळ गुण गरुवावो गोपाळ गुण गरुवावो गोपाळ गरुवावो सावळावो हरे सावळावो मदन मोहन कानो गोवळावो सावळावो हरी सावळावो सावळावो हरी सावळावो बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो गोविंद गोपाळ गुण गरुवावो गोपाळ गुण गरुवावो गोपाळ गुण गरुवावो गोपाळ गुण गरुवावो सावळावो हरी सावळावो मदन मोहन कानो गोवळावो सावळावो हरी सावळावो मदन मोहन कानो गोवळावो बरवावो हरी बरवावो. या विश्वामध्ये बर्व फक्त एकच तत्व आहे, त्याचं नाव आहे हरी, त्याचं नाव आहे देव. आणि अशा बऱ्या असणाऱ्या देवाला धरून जवळ आणणारं कोण असेल तर हे नाम आहे, म्हणून नाम बरं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक छोटासा रामायणातला प्रसंग सांगतो, कारण हनुमंतराय इथं आहेत. रामायण सांगू लागलं की हनुमंतराय येऊन बसतात तिथं. अशी आपली सर्वांची भावना आहे. ज्यावेळेस शबरी ही वनामध्ये गेली, आता खूप मोठा लांबवर इतिहास आहे, नाही सांगणार मी, आपल्याला सर्वांना माहीत आहे. मतंग ऋषीने तिला सांगितले की बाळ, तुझी ही केलेली सेवा वाया जाणार नाही, तुला निश्चित राम भेटणार आहे. बेस कमी करा.
सारखं त्या शबरीनं रामनामाचा उच्चार जप सुरू केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता उदाहरणामध्ये रामायणाने ऐकलेलेच आहात तुम्ही. शबरीला रामाकडं जावं लागलं की रामाला शबरीच्या कुटीला जावं लागलं? रामाला कसं घडलं? शबरीला कुठंच जाण्याची गरज पडली नाही महाराज. एवढा मोठा विश्वाचा मालक पण शबरीच्या कुटीला आला. कोण आणलं तिला? त्या देवाला कोण आणलं त्या घरापर्यंत? फक्त त्या राम नामानं आणलेलं आहे. म्हणून बरा असणारा परमात्मा बऱ्या असणाऱ्या नामानं हाती येतो, म्हणून नाम बरं आहे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज हे नामस्मरणाचे फायदे तुम्ही सांगालात, पण आम्ही थोडंसं वेदांत शास्त्र ऐकलेलं आहे, काही थोडंसं आम्हाला शास्त्राचं अध्ययन झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक असं सांगितलं जातं की माणूस जन्माला आल्यानंतर त्यानं पूर्ण आपल्या जीवनातली बंधनं संपवावी लागतात. बंधनं तोडून भगवंताकडं त्यानं जावं लागतं, अन्यथा ती बंधनं त्याला देवाकडं जाऊ देत नाहीत. असं आम्ही थोडी आपातता श्रवण करून आम्हाला माहीत झालेलं आहे. तर आम्हाला तुम्ही एवढं सांगा, खरं तर ज्ञानानंच बंधनं तुटतात असं शास्त्र वेद सगळं सांगतात, आणि तुम्ही आम्हाला नाम घ्या म्हणता. तर आम्हाला असं सांगा तुम्ही, या नामानं ती बंधनं तुटू शकतात काय? लगेच तुकाराम महाराजांनी क्षणाचा विलंब न करताना उत्तर दिले, अरे नामानं बंधनं तुटतात यात काहीच नवल नाही. अभंगाचं दुसरं येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, तुटती बंधने, तुटती बंधने. येणे या नामाने, जे नाम सत्य साच खरं आणि बरं आहे ते नाम जर घेतलं आम्ही तर त्यानं निश्चित एक फल आपल्याला प्राप्त होतंय. बंधनं तुटतात आपली. येणे तुटती बंधने, हे वाक्य ऐकल्याबरोबर आपल्याला वाटेल की बा असतील त्याला बंधनं असतील, आम्हाला काहीच बंधन नाही, आम्ही मोकळे माणसं असं म्हणतो आपण एकमेकाला. झालं बघा, आता 4 पोरं आहेत आम्हाला, सगळ्याचे लग्न झाले, त्याला लेकरं झालं, मोकळे झाल्या बघा आम्ही.
हे फक्त म्हणतातच महाराज, लई गुंतलेले राहतात ते, तोंडात राहते फक्त आम्ही मोकळे हो म्हणून. विठ्ठल 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 त्या कार्तिकी वारीला काही काही शिक्षकाला म्हणत असतो. आता दिवाळीची सुट्टी आहे की हो, तुम्हाला काही रजा घेण्याची गरज नाही, काय नाही, सुट्टीमध्ये तुमची वारी होती कार्तिकी पायी सोहळा. मग ते काय म्हणतात महाराज, आता फक्त 2च वर्ष पेन्शनचे मिळायचं राहिलं बघा, 2च वर्ष. ते पेन्शन एकदा मिळालं रे मिळालं की एकही वारी सोडणार बघा मग तुमची. आषाढी सोडणार आणि कार्तिकी सोडणार. पण ते पेन्शन झाल्या झाल्या ते पैसे बरेच येतात म्हणा, आपल्याला काही माहीत नाही तेवढं. आल्याबरोबर पोरानं सांगितलं, बाबा आपलं घराच्या समोर एक दुकान निघालेलं आहे, तुम्ही किराणा दुकान टाका की तिथं. मग बाप कुठं अडकला आता, पहिलं कुठं अडकला होता, शासनाच्या नोकरीमध्ये शाळेमध्ये अडकला होता. आता बाप कुठं अडकला, दुकानात अडकला. मग हे बंधनात पडला की बंधनातून मोकळा झाला आहे. सगळेच बंधनात आहेत महाराज, सगळेच बंधनात. कोणी कोणत्याच बंधनात नसलं तर घरवालीच्या बंधनात तर पक्केच आहेत. विठ्ठल विठ्ठल होय. जाऊ का मग मी आज, संदीपान महाराजाचं कीर्तन आहे आता उद्या, जाऊ काय, भसा घरी. कशाचं संदीपान महाराजांना कोणता महाराज, रोज उठला की महाराज काढायला कोणते, तुझ्या बापानं पाणी द्यावं का त्या उसाला, तिथं इतोर भाषा आहे. मग हे बंधन आहे की बिनबंधनाचे आहेत माणसं, सगळे बंधन आहेत महाराज. महाराजा सगट बरं का राजू गुरुजी. हां तुम्ही म्हणताल आम्हालाच म्हणालेत की महाराजालाही कीर्तन आज जायचं नाही म्हणलं तर महाराजाला तिथंच पिशवी ठेवावं लागते. एकंदर तात्पर्य सगळे बंधनात आहेत. बंधनं दिसत नाहीत पण बंधनात आहेत. कुठलं बंधन आहे की कसं आहे की ते मायेचं बंधन आहे, मायाच दिसत नाही म्हणून बंधनही दिसत नाही. अव्यक्त नामने परमेश शक्ती अव्यक्त आहे ती, आणि तिनं केलेले बंधनंसुद्धा अव्यक्तच आहे, दिसत नाहीत. बंधनात असतात पण बंधन दिसत नाही. मग तुकाराम महाराज ते बंधनं तुटतात म्हणजे काय होतं आहे, कशी बंधनं तुटतात, त्या बंधनं तोडण्यासाठी हे नामस्मरण काय करतं आहे. तर त्याचं उत्तर असं आहे, बंधनं ही कल्पित आहेत, बंधनं ही वास्तव नाहीत. मानलेलं बंधन आहे ते की खरं बंधन आहे. कोणतंही बंधन जे मनुष्य आपल्याला लावून घेतो त्याच्यात बांधल्या जातो, हे खरं बंधन असते की मानलेलं आहे ते. मी या बाईचा नवरा आहे, हे लग्न होण्याच्या अगोदर नवरा नव्हता आणि ती बाई मेल्यावर नवरा नाही. मग हे मध्येच आलं की बंधन, पहिलंही नव्हतं आणि शेवटी नाही. आदो अंतेचे यन्नास्ती वर्तमाने पि तत्तथा. शास्त्राचा एक नियम आहे, जी गोष्ट आधी आणि अंती नसते, मध्ये दिसत असली तरी ती वस्तू मानायची नसते. विठ्ठल विठ्ठल नामानं काय होतो, नामी होतो मनुष्य. नामी म्हणजे भगवान परमात्मा होतो. अनेक ठिकाणी महाराजांचे असे गोड वर्णन आहेत. मुखानं जर नाम घेतलं तर त्याला काय मिळतं हो दिगंबर बुवा, मुखी नाम हाती मोक्ष, 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 मुखी नाम हाती मोक्ष. मालकरा वैष्णवाचा मालकरा, वैष्णवाचा मालकरा, वैष्णवाचा मालकरा. मुखी नाम हाती मोक्ष.
मोक्ष या शब्दाचा अर्थ मोकळं होणं आहे. आता आपण मोक्ष आहे का आपल्याला? मोक्ष नाही म्हणून तर हे सप्ते करावं लागलेत आपल्याला. मोक्ष प्राप्त नाही म्हणून तर भजन करावं लागलं. मोक्ष प्राप्त नाही म्हणून भजनं करावं लागतात, दिंड्या करावं लागतात, एकादशी करावं लागतात, ज्ञानेश्वरी वाचावी लागते, गाथा वाचावं लागतं. सगळा कुठं नाही कशासाठी? मोक्ष मिळण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात मुखात नाम की हातात मोक्ष आहे. याचा अर्थ तो पहिले बंधनात होता, आता मोक्ष झाला, याचा अर्थ तो मोकळा झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज मोक्ष बंधनाचे प्रकार तरी सांगा आम्हाला. महाराजांनी सांगितलं 2 प्रकार आहेत. एक स्वकृत बंधन आहे आणि एक परकृत बंधन आहे. स्वकृत बंधन म्हणजे स्वतःचं स्वतःला बांधून घेणं आणि परकृत बंधन म्हणजे दुसऱ्यानं त्याला बांधणं. याचे उदाहरणं पाहायची झाली तर आपल्याला कुत्र्याला, म्हशीला, वासराला, बैलाला आपण बांधतो की ते आपण बांधून घेते? आपण बांधता. आणि आपण आपल्याला आपण बांधते की दुसरं बांधतंय आपल्याला? मग बैल बरे की आपण बरे? कमालच झाली हो आपली. बैलाला दुसऱ्यानं बांधावं लागतं तरच ते बांधून घेते. ते बांधायचंच असलं तर वासरू तर बांधूच देईना बघा. बैल झाल्यावर बांधू देते. थोडंसं बघा त्याच्यातलं काही जमलं, बार काही जरी जमली तर वासरू बांधूच देईना. किती त्याला बांधायचा प्रयत्न करा, त्याच्यातून निघायचं बघते. म्हणून परमार्थाला नवीन नवीन लागलेले निघायचं बघतात. पण माणसं असे हराम आहेत महाराज या संसारातले, त्याला आस करतात. पाठेळ करिता न 6वी वारा, साहिलिया ढोरा गुन्ही चाले. तुकाराम महाराजांचे अभंग आहे. पाठळ करायचं असलं की त्या वासराला असं पाठीला हातच लावून तलेल कुणी उडी मारता येते आणि पुढे त्याच बैलाच्या पाठीवर हात फिरून हात फिरून हात फिरून 1 क्विंटलची गोणी इथून पालमला नेते. कोण? बैल. कोण? कोण? बैल. साहिलिया ढोरा गोणी चाले. एरवी हात लावू देत नाही, पण पुढे मात्र तो स्वतः 1 क्विंटलची गोणी वाहू शकतो, एवढी त्याला सवय होते. हे मी का चिंतन करत आहे आपल्या पुढं. स्वकृत बंधन काही आहेत आणि काही परकृत बंधन आहेत. त्याच्यामध्ये परकृत बंधनाचे प्रकार पाहिले आपण. कुत्र्याला बांधलेलं आहे, वासराला बांधलेलं आहे, म्हशीला बांधलेलं आहे, बैलाला बांधलेलं आहे. म्हणजे दुसऱ्यानं बांधलं हे ठीक आहे व, पण स्वतःचं स्वतः माणसं कसं काय बंधन करून घेतात? त्यातल्या त्यात माणूस हा तर विवेक प्रधान मनुष्य आहे. देवानं त्याला बुद्धी दिलेली आहे, विवेक दिलेला आहे. एवढा सुज्ञ माणूस आणि बंधनात पडतो कसा? हा मुद्द्याचा प्रश्न आहे बरं का. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात बाबा पडतात. कसे पडतात ते आम्हाला विचारू नका, पण बंधनात पडलेले आम्ही पाहिलेले. सांगा उदाहरणं याची. महाराजांनी 2 उदाहरणं. एक उदाहरण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितले आणि एक उदाहरण तुकाराम महाराजांनी गाथ्यात सांगितलेले. 2 संतांची उदाहरणं सांगतो की स्वकृत बंधन कसं आहे, स्वतःचं स्वतःला कसं मनुष्य बांधून घेतो. म्हणे बांधला मी पुढा, ऐसिया भावनेचिया पडे खोडा, की मोकळिया पायाचा चवडा गोवी आधी. की ते मला सांगायचं याचं उदाहरण. पहिलं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगतो. आता दादानी काढलीच ओवी. तर जे पोपटाला पकडणारे जे पारधी लोक आहेत ते 2 झाडाला असा तार बांधतात आणि त्या तारामध्ये एक वेळीची नळकांडी अडकून टाकतात आणि त्या पक्षाच्या पुढे सुंदर त्याला आवडणारी फळं, मग पेरू असेल, हिरव्या मिरच्या असतील, भिजलेली डाळ असेल, असे सुंदर पदार्थ पुढे ठेवतात. तो पोपट पाहतो, त्या नळीवर येऊन बसतो आणि ते खाण्यासाठी असं थोडासा झुकला की एकदम ती नळी फिरते त्या तारामध्ये आणि त्या पक्षाचे पाय वरी होतात आणि मुंडकं खाली होते. कोणाचं आहे? त्या पोपटाचं. बघा जमलं तर विचार संग करून बघा. नसता पोपटाचंच बघू तर आपल्याला काय करायचं? पोपटाचं. कारण हे सध्या आपली सवयच अशी झाली. आता भागवत चालूच आहे वाटतं की शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, मग सांगू द्या त्या दोघाला तेच. आपल्याला काय करायचं? अशी कथा ऐकण्याची प्रवृत्ती झाली आहे. आपल्यासाठी ही कथा कधीच वाटत नाही. ते शुकाचार्य आणि ते परीक्षिती
शुकाचार्य आणि ते परीक्षित. आपल्याला आपण फक्त पंक्तीला बसायचं, दुसरं काहीच करायचं नाही. अशी स्तरा होऊन गेली महाराज. अशी हे कीर्तन माझ्यासाठी व्हायलंय, मी बंधनात पडलो असं ऐकताना त्या सांगणाऱ्या महाराजालाही वाटत नाही आणि ऐकण्याला तर वाटतच नाही. विठ्ठल विठ्ठल आता तिथल्या सगळ्याच वया सांगतो आरंभापासून. जैसी शुकाचे नि अंग भारे, नळिका भोविल नली येरी मोहरे, तेने उडावे परी न पुरे मनशंका, वायाची मानपिढी आटवे हिये आवळी, टिटांतू नळी धरून ठाके, म्हणे मी बांधिला फुडा, ऐसिया भावनेचिया पडे खोडा, की मोकळिया पायाचा चवडा गोवी अधिके, ऐसा काजे विना तुडला, तो सांग पा काय अनिके बांधला, मगन सोडीच जरी नेला तोडूनी अर्धा. विठ्ठल 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 ज्या वेळेस त्या नळीला त्या पोपटानं पकडलेलं असते, नळीनं ह्याला धरलेलं असते की यानं नळीला धरलेलं असते? कसं असते? हां, यानं नळीला नक्की. मग यानं नळीला धरलं असल्यावर नळीला सोडणं नळीच्या हातात आहे की याच्याच हातात आहे? मग का सोडणं आलेत नळीला म्हणालो. आता कोणत्या कोणत्या नळ्या कोण कोण धरल्यात हे इथं कीर्तनात सांगायचं का नाही. विठ्ठल विठ्ठल हे स्वकृत बंधनाचं उदाहरण ज्ञानेश्वरीतलं आहे आणि तुकाराम महाराजांनी या स्वकृत बंधनाचं उदाहरण गाथ्यामध्ये घेतलेलं आहे. माकडं पकडणारे जे पारधी लोक आहेत ते जिथं माकडं झाडावर आहेत तिथं खाली जातात, एक खड्डा करतात, त्याच्यात एक एवढं मडकं पुरतात. त्या मडक्याचं तोंड छोटंसं असतंय, गच्च मडकंमध्ये पुरायचं, मातीनं त्याला पॅक करायचं आणि त्या माकडाच्या देखत त्या मडक्यामध्ये फुटाणे, वटाणे, शेंगदाणे, त्यांना आवडणारे पदार्थ टाकायचे आणि तो पारधी जरासा बाजूला गेला की सरळ उतरतात ते माकडं, बघतात मध्ये, वा सुंदर ताजे भाजलेले फुटाणे, पुन्हा खमंग त्याचा वास. म्हणून एका माकडानं, मोठ्या माकडानं, बारक कशाला घ्यायचे, मोठे मोठेच माकडं घेतात, हात घालताना त्या घागरीमध्ये त्या मडक्यामध्ये असा हात जातो. पण त्याला वाटतंय जेवढा हात आपला बचका आहे तेवढे फुटाणे बाहेर काढले पाहिजे. आपण मूठ धरते, मोठी अशी मूठ धरली की हाताचा आकार वाढतो आणि ती मूठ निघत नाही. माकडाला काय वाटतंय, आपला हात याच्यातून, माकडाला काय वाटतं, याच्यातून हात आपला निघाला पाहिजे. हात का निघत नाही? माकडे मुठीसी धरिली फुटाणे, माकडे मुठीशी धरले फुटाणे, माकडे मुठीसी धरिली फुटाणे, माकडे मुठीशी धरले फुटाणे, हात दोरी गुंतेले तेले हात गाथ्यातून ज्ञानेश्वरीमध्ये येते. लोक काकतूनच काढायला उदाहरण. किती गोड उदाहरण आहे ते. काय स्वकृत बंधनाची उदाहरणं ज्ञानोबाराय सांगतात, स्वकृत बंधनाचं उदाहरण तुकाराम महाराज सांगतात. माकडे मुठीसी धरिले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे. तेथे हात आपले का गुंतले नेणे म्हणून माकड म्हणतात त्याला. का गुंतलं याचा विचारच करायचा नाही. गुंतलेलो का हात निघना, तानू तानू इकडी उडी हान इकडी. अरे उड्या हाडू नको रे तू, काय कर, फक्त ते फुटाने धरलेले सोड. आणि कसं तुकाराम महाराजांचा गाथा एवढा गोड आहे दादा. फुटानेच का घेतले नाही? गुलाबजामुन टाकले असले तर काय बिघडत होतं, चपातीचे तुकडे टाकले असले तर काय बिघडत होतं. फुटाणे तुकाराम महाराजांनी का घेतले मी एखादी विचारलंच आहे का महाराजांना. महाराज म्हणलं फुटाणेच का घेतले, शेंगदाणे वगैरे असं काय घेतलं नाही. हे फुटाणे चीज अशी गदळ आहे
ज्या वेळेस आपण खातो त्यावेळेस मला गिटकत नाही. चावून 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 आपली लाळ त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण मिसळत नाही तोपर्यंत ते खाली उतरत नाही. याच्यातून काय सांगायचं, या फुटाणा इतका शुष्क हा संसार आहे. आपली लाळ त्याच्यात मिसळावी लागते तेव्हा ते खाली उतरतंय. विठ्ठल विठ्ठल संसारात खरं काही नाही, शुष्क आहे त्या फुटाण्यासारखं. पण आपलं प्रेम त्याच्यामध्ये आपण मिसळून त्याला घोळून 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 मग गिळीत असतो आपण या संसाराला. तुकाराम महाराज सांगतात हे स्वकृत बंधनाची उदाहरण आहे. कोणतंही बंधन असो, परकृत असो वा स्वकृत बंधन असो, त्या बंधन तोडण्याचं सामर्थ्य या नामामध्ये. येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेणे. या नामाचं आणखी एक विशेष फल आहे. या लोकात त्याची कीर्ती होतेच होते, परलोकातही त्याची कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. या मंडळा माझे केते, याही भूमंडळा माझे केते, माझे केते, याही भूमंडळा माझे केते, माझे केते, याही भूमंडळा माझे हरिदास नामधारक जे आहेत त्यांना वैकुंठातले लोक बोलवतात. वैकुंठीचे जन सदा चिंतिताती, कै येथे ती हरिचे दास. खाली पाताळ लोकामध्ये यमधर्म पाहेयास, यमधर्म त्यांची इच्छा करतात की आम्हाला कधी त्यांची भेट. याचा अर्थ या तिन्ही लोकांमध्ये अत्यंत पुण्य पावन जर कोण असेल तर हा नामधारक आहे. म्हणून हे ने तुटती बंधने उभयलोकी कीर्तिजेने. याच्यावर एक थोडीशी शंका घेऊ आपण. जवळपास झाले 5-10 मिनटं शिल्लक राहिलेत बरं का गुरुजी. नामधारक व्हा म्हणतात, नाम घ्या म्हणतात. आपण काय नाम घेत नाही का? घेत नाही नाम आपण. उगाच सकाळी आपण पूजा केल्यानंतर एक माळ तरी जप आपण सगळेजण करतो. एक माळ जप काय अडचण नाही. किंवा माळेवर नसला तरी उगं बसल्या बसल्या पोथी झाली गड्या आता थोडंसं विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी थोडासा जप करतो आपण. मग तुकाराम महाराज सांगतात की या नामानं बंधनं तुटायला पाहिजे, त्याची उभय लोकांमध्ये कीर्ती व्हायला पाहिजे. हे नाम हे बरं आहे, बऱ्या असणाऱ्या देवाची या नामानं गाठ घालून दिली पाहिजे. याच्यापैकी एकही आपल्याला बघायला मिळणार दिगंबर बुवा. कुठं पाणी मरालं आहे आपले. मोठ तर चालू आहे इकडे आणि वापा एकही भिजन आला. पाहिले कुठं चाललंय, कुठं पाणी. महाराज हे खरं तर हे कीर्तन हे सप्ताह म्हणजे हे संशोधन आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात सामूहिक जीवनामध्ये या परमार्थाचे लाभ आपल्याला का मिळत नाही याचा संशोधनाचा विषय म्हणजे हे 7 दिवस आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे गुरुवारी हरसुलकर महाराज एक उदाहरण सांगत होते, फार गोड उदाहरणं सांगत होते महाराज. मोगलाईच माणसं होते पण अत्यंत मार्मिक चिंतन होतं त्यांचं त्याही काळामध्ये. एका माणसाला दाऱ्याला माणूसच नव्हतं, मोठ हाणायची होती. त्या विहिरीवर दोघाच्या 2-2 दिवसाच्या पाळ्या होत्या, बाऱ्या होत्या, ह्या भावाची त्या भावाची त्या भावाची त्या भावाची. माळवं होतं. त्याला वाटलं आता हे 2 दिवस गेले की अजून 4 दिवस मग भावाच्या पाळ्या आहेत, आपलं तर जे तो वांगे वाळूनच जातात. म्हणून एकट्यानंच मोठंही हाणायची आणि दारं धरायचं ठरवलं. 2-4 वाप्याला एकदाच फोडून दिलं. मोठ हाणून 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 बेजार 4-5 वाजेतूर जाऊन किती भिजलं गडे म्हणून बघायला तर एकही वाप्यात पाणीच गेलं नाही तिकडे. हे असं होऊ शकतं का शेतकऱ्याचं बी? शेतकऱ्याचं झालं आहे आणि त्या शेतकऱ्याचं झालं आणि या शेतकऱ्याचं तेच चालू आहे सध्या. कुठं पाणी चाललं आहे पताच लागणार आहे. मोठं इकडे इळभर चालू आहे. एक गाव असं नाही आणि एक मंदिर असं नाही आणि एक देव सोडला नाही आम्ही.
देहूला चालूच आहे, आळंदी चालू आहे, पंढरपूर चालू आहे, मोतीराम महाराजांची वारी चालू आहे, निवृत्ती महाराजांची वारी चालू आहे, पण वाप्यात पाणी नाही याची वाट. कुठं चाललं आहे पाणी? मग त्यानं परत आलं बघा, जिथं फोडलं होतं तिथून परत येत 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 एका दांडामध्ये त्याला असं बघायला मिळालं. काय बघायला मिळालं तुमच्या ध्यानात आलं? असं काय बघायला मिळालं? एवढं उंदरायनं बोकाड केलं होतं त्या ऐन दांडामध्ये. काय केलं होतं? उंदरायनं वलीपुळामुळे ते मस्त केलं, त्याने छिद्र केलं, भल्लं दांडगं छिद्र केलं होतं. आणि सगळं मोठंचं पाणी कुठं गेलं? छिद्रामध्ये गेलं. मोठ हाणलेली कामात आली की चक्कच वाया गेली. बैलाची बेजारी झाली, यानं दुपारचं जेवणसुद्धा केलं नाही, सगळं भिजत आहे म्हणून. नाही लाभ झाला. तुम्हाला त्याचं पाणी त्या दांडानं तिकडे गेलं, आमचं कुठं चाललंय मग हे बी सांगा की. आपलंही नामाचं पाणी कुठं चाललंय सांग काय? मला इदम मे स्यात इदम मे शात इथे कामशब्दिता पंचदशी बोलते. मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला भजन केल्यानंतर हे मिळालं पाहिजे, मी कीर्तन केल्यानंतर हे मिळालं पाहिजे, असे आपल्या इथल्या तिथं तर एकच उंदीर होता. इथं किती उंदीर आहेत? 6 नसले बोकाडेच्या बोकाडे उंदीर आहेत. आता येणं केलेले छिद्र बुजिता बुजिता आपली जिंदगी संपून जाणार आहे, वाप्यात पाणी जाणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या नामस्मरणाचा लाभ कुणाला प्राप्त होतो त्याचं चिंतन करत असताना महाराज सांगतात, भाव ज्याची गाठी त्याची लाभ उठा उठी. या नामस्मरणावरच ज्याचा भाव आहे, एका नामाशिवाय अन्य नामानं मिळणाऱ्या वस्तूवर भाव नाही, याचं प्रेम नाही, त्याची इच्छा नाही, फक्त नामावर ज्याचा भाव आहे. जसं हनुमंतरायाचं जीवन आहे, फक्त नामावर भाव. इकडे बिभीषणानं नामावर भाव होता नाही असं नाही, पण पुन्हा लंकेचं राज्य मागितलं, गेला भाव बदलून जरासा. म्हणून संतांच्या मुखातून मूर्खता ही आली आमच्या बिभीषणाला. मूर्ख बिभीषण शरणाला तुझ, लंका राज्य तेने मागितले. नामाची अनुभूती येण्याऐवजी रामप्रभू हाती येण्याऐवजी लंका हातात आली. आणि आमच्या हनुमंतरायाने काय केलं? या नामाचं फक्त आणि फक्त प्रेम भाव फक्त नामावर. परिणाम असा झाला, रामप्रभू हातात आले. भाव ज्याची गाठी त्याशी लाभ उठा उठी. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. तुकाराम महाराजाचा खरा अधिकारी कोण आहे हो? तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतात, जो भोळा आहे. भोळा या शब्दाचा अर्थ निष्कपट जो आहे, निष्कपटतेनं जो साधना करत असतो त्याला निश्चित हा लाभ मिळतो अभंगाच्या शेवटी. तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका भोळा, तुका मने 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 भोळा, मने भोळा, तुका 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 मने भोळा. जंगुराने कळी काळा, जंगुराने कळी काळा, जंगुराने कळी काळा, जंगुराने कळी काळा. एने तुटती बंधने, एने तुटती बंधने, तुटती बंधने, तुटती बंधने, एने
बारको माई तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. का भोळा हो भक्त हा भोळा का लागतो? तर तुकाराम महाराज सांगतात आमचा देवच भोळा आहे म्हणून भक्त कसा लागतो? ज्याचे ज्याचे व्यसन समान आहेत, समान स्वभाव आहे, त्याची मैत्री होत असते. असा एक नियम आहे. दोघाला बिडीचं व्यसन असले तर दोघांची दोस्ती झालीच समजायची. दोघाला तंबाखू खायची सवय म्हणले की दोस्ती झालीच पाहिजे. आता याच्या पुढच्या काही सांगणार नाहीत कीर्तनामध्ये. खूप अशा दोस्ती होणारे व्यसन अनेक 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 आहे. मग देवाशी जर आम्हाला जवळीक करायची असेल तर आम्ही चतुर होऊन देवाकडंच जवळीक होणं शक्य नाही. देव जर भोळा असेल, भगवान शंकर भोळा आहेत. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. आमचा पांडुरंग परमात्मा ही भोळा आहे. म्हणले भोळा कसा काय हो? तो तर लई चतुर आहे म्हणून असं ऐकण्यात आहे. चतुर तुम्ही जर चतुर झाला तर मग तुमचा बाप होतो. चतुर तरी चतुर चतुरा राहू चतुरा राहू. चतुर तुम्ही होऊन जर गेलात तर मग चतुराचा राव होतो. आता खूप मोठा विस्ताराचा विषय आहे पण वेळ आपली संपलेली आहे. फक्त एक दिग्दर्शन म्हणून सांगतो. हिरण्यकश्यपूनं आपल्याला मरण येऊ नये म्हणून किती चतुरपणा केला देवाबरोबर. दिवसा मरू नये, रात्री मरू नये, माणसाकडून नको, पशुकडून नको, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, घरात नको, बाहेर नको. महाराज केवढा चतुरपणा दाखविला आणि त्याला इतक्या अटीमध्ये आता आपण अमर झालो असं कोणाला वाटलं? हिरण्यकश्यपूला वाटलं, पण नाही झाला अमर झाला. त्याच्यातून देवानं सांधी काढल्या. दिवसा नको, संध्याकाळी, रात्री नको म्हणलं तर मग संध्याकाळ काढली. दिवस मावळण्याची वेळ काढली. घरात नको, दारात नको म्हणलं, मध्ये नको, बाहेर नको म्हणलं तर दारातच धरला त्याला. शस्त्रानं नको, अस्त्रानं नको म्हणलं तर एवढाले नको. नकाला शस्त्रही म्हणता येणार आणि अस्त्रही म्हणता येणार. किती चतुरपणा कराल तुम्ही. जो चतुरपणा करायला जातो त्याला देव चतुर होतो. पण खरा मुळात देव भोळा आहे. भगवान परमात्मा भोळा आहे. आणि भोळा देव असल्यामुळं त्याला भोळेच भक्त आवडतात. भोळे भक्त गाताती साबडे, त्याचे भाळे भोळे भक्त गाताती साबडे, आणि त्याचे प्रेम आवडे विठोबासी. महाराज देवाचा हा मूळ स्वभाव आहे. तिथं शहाणपणा केला तर मग शहाणपणाचा शिखर येतो. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तुझे विठोबा. म्हणून असा पांडुरंग परमात्मा हा भोळा आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळीकाळा. आणि त्या पांडुरंगासारखाच भोळा भक्त आपण निष्कपट. भोळ्या शब्दाचा खरा अर्थ निष्कपट आहे. आपलं कपट आहे महाराज. कपट याचा अर्थ मनात एक बाहेर एक झालं की त्याला कपट म्हणतात. वरून भक्त दिसला आणि मध्ये भक्तच नाही, सगळी संसाराची आसक्ती. कपट आहे. देवाशी कपट केलं आहे तुम्ही भोळे नाही. सोपा नाही महाराज परमार्थ. आपल्याला उठते 2-3 माळी गळ्यात अडकिल्या, पांढरे कपडे घातले, एक पिशवी आपली पोती अडकिली की निघाला झाला गडे भक्त. इतकं सोपं कसं? ते का देव येडा आहे का होते? तुमचे माणसं भुलून आलेत राजे, आणि त्या देवाला भुलवायचं चाललो आपण. विठ्ठल विठ्ठल एका इंचानं आपली प्रवृत्ती मोजतोय तो. इतका भोळेपणा तिथं नाही चालत. आणि तो जमूही देत नाही. तुम्हाला वाटत असेल आपण हे करतो देवालाही बनवालोत म्हणून. अजिबात हे डोक्यातून काढून टाका आपण. काय जे प्रांजळ आपला भाव असेल, उलट म्हणा तुम्ही मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी. पूर्ण अभंग हे देवापुढे म्हणत जावा. आणि खरं त्याच लायकीचे आपण आहोत म्हणून म्हणत जावा. असो तर तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळीकाळा, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. एकंदर अभंगाचं तात्पर्य असं आहे, या विश्वामध्ये अनेक मार्ग परमात्म्याकडे जाण्याचे असतानासुद्धा तुकाराम महाराजांनी या नामाचा प्रताप, याचं विशेषत्व या अभंगात सांगून तुम्ही आम्ही सर्वांनी या नामावरती आरूढ व्हावं. आणि जसं तुकाराम महाराजांना, मोतीराम महाराजांना त्या भगवंतापर्यंत सहज जाण्यासाठी
एक मोठी सुविधा या नामाची झाली. तशी आम्हाला सुद्धा हा मार्ग प्राप्त व्हावा. ते नाम निष्कपट मनानं आपण घेत जावं. कितीही दोषी असलं तरी नाम पुन्हा शुद्ध करते महाराज. हे विशेष आहे नामाचं. बाकी इतर साधनामध्ये अधिकारी होऊन त्यांना साधनेत प्रवृत्त व्हावं लागतं. ज्ञान हे साधन आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व असलं तर ज्ञानाचा अधिकारी आहे. पण नामाच्या बाबतीत असं नाही. किती पापी असू द्या. आज्यामेळे काही कमी पापी होता, वाल्हाकुळी काही कमी पापी होता का, पण साधनात आरूढ झाले ते. पण नाम पुन्हा सोडलं नाही म्हणून त्या गतीला ते प्राप्त झाले. तसं आम्हाला सुद्धा सर्वांना या नामाचा आश्रय करावा आणि साधू संतांना जी स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीला आपण सर्वांनी प्राप्त व्हावं अशी मंगल कामना हनुमंतरायाची चरणी करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरिभक्तिपरायण वामन महाराज सातेगावकर त्यांना सत्करतील. हरिभक्तिपरायण मारुत मामा गोळेगावकर. हॅलो. तुका म्हणे बोला, तुका म्हणे बोला, म्हणे बोला, तुका म्हणे बोला, हे तुका म्हणे बोला, तुका म्हणे बोला, तुका म्हणे बोला, तुका म्हणे बोला. जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, तिने तुटती बंधने, येणे तुटती बंधने. जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. हे उभयलो की कीर्ती जेने, उभयलो की कीर्ती जेने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. उभयलो की कीर्ती जेने, उभयलो की कीर्ती जेने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, बंधने. तुकाराम 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 तुकाराम.